आज आपण करणार आहोत रोज डे स्पेशल रोज टी. तर गुलाबाचा चहा आपण करणार आहोत. कसं करायचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगते. तर कोणी याला काश्मीरी चहा पण म्हणतात, काश्मीरी टी पण म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. कारण हा गुलाबी गुलाबी कलरचा दिसतो, पण यामध्ये दूध टाकल्याच्या नंतर थोडा कलर याचा कमी होतो. तर याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स टाकायचे आणि चव तर अप्रतिम लागते आणि फ्लेवर म्हणजे सुगंध तर मस्तच येतो. तर तुम्हाला पिल्याच्या नंतरच कळेल. तुम्ही केल्याच्या नंतर पिल्याच्या नंतरच तुम्हाला कळेल. तर नक्कीच मी सांगते तसं करा आणि प्या आणि कमेंट करून सांगा कशी चव लागली. तुम्ही कधी बनवून पिला की नाही हे पण सांगा आणि तुमच्याकडे काय म्हणतात हे पण सांगा. तर चला सुरुवात करूयात रेसिपीला. मी 2 कप चहा करणार आहे. तर त्यासाठी मी 1 कप पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित उकळून घेऊयात. प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. सबस्क्राईब केले नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. प्लीज मला सपोर्ट नक्की करा. बघा पाणी उकळलेलं आहे बऱ्यापैकी. तर सुरुवातीला यामध्ये आपल्याला फुलांच्या पाकळ्या टाकून द्यायच्या आहेत. तर चला आपण मस्त उकळी आलेली आहे बघा. फुलांच्या पाकळ्या टाकून देऊयात. तर सुरुवातीला फुलांच्याच पाकळ्याच का टाकायच्या? कारण हे पाणी आहे ना, तर पाण्यामध्ये पाकळ्या टाकल्याच्या नंतर पूर्ण कलर सोडतात पाकळ्या. म्हणजे पूर्ण व्हाईट व्हाईट कलरच्या पाकळ्या होतात आणि जो कलर आहे तो कलर पूर्ण पाण्यामध्ये उतरतो आणि पिंक पिंक कलरचं पाणी दिसतं. तर याच्यामध्ये जर तुम्ही दूध नाही टाकलात ना, आपण ब्लॅक टी जसं म्हणतो ना, म्हणजेच डिकॅशन चहा पण कोणी म्हणतं, कोणी ब्लॅक टी म्हणतं. तर तसं करून जर तुम्ही पिलात ना, तर मस्त पिंक पिंक कलर दिसतो. पण दूध टाकल्याच्या नंतर बघा पिंक कलर आलेला आहे बऱ्यापैकी. पण जर तुम्ही दूध टाकलात तर तो पिंक कलर दिसत नाही. तर त्यामुळं तुम्ही डायरेक्ट दूध न टाकता डिकॅशन चहा जसं करतात तसं पण या ठिकाणी करून पिऊ शकतात. पण मी पूर्ण प्रोसिजर दाखवण्यासाठी दूध पण टाकलेलं आहे बघा. तर पत्ती टाकलेली आहे मी. दोघांसाठी करणार आहे म्हणून मी एवढी पत्ती टाकलेली आहे. तर मी जसं करत आहे तसंच करा. एकट्यासाठी करायचं असेल तर कमी पत्ती टाका. पण प्रोसिजर सेम अशीच करा. मस्त चहा लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्मेल तर छान येतोच आणि असं म्हणतात की गुलाब हे आरोग्यासाठी पण चांगलं असतं. तर एक प्रकारचा आयुर्वेदिकच चहा झाल्यासारखा होतो हा आणि मस्तही लागतो. गुलाबाचा स्मेल तर सर्वांनाच आवडतो. तर चहाचा स्मेल तर आणि त्यात गुलाबाचं फुलं आणि चहा आणि गुलाब दोन्ही मिक्स स्मेल. आहाहाहा! मस्त स्मेल येत आहे. त्यानंतर मी पिठी साखर टाकत आहे. आपली नॉर्मल साखर मिक्सरमधून बारीक केलेली आहे. तर 4 टेबल स्पून टाकलेली आहे मी. म्हणजे 4 ते 5 चमचे टाकलेले आहेत मी. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. स्किप करत नाहीये मी तुम्हाला समजण्यासाठी पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे. तुम्ही पण स्किप न करता पहा, कारण काही सिक्रेट टिप्स असतात ते मिस होऊ नयेत. त्यानंतर बघा मी अद्रक टाकलेली आहे. परत तुम्हाला जर खडा मसाला कोणता टाकायचा असेल, कारण खूप जण मसाला पण टाकतात ना, मिरे टाकतात, त्यानंतर लवंग टाकतात, दालचिनी टाकतात, तर तुम्ही ते पण टाकू शकतात. पण मी इथं फक्त अद्रक टाकत आहे आणि पुढं पण काही टाकणार आहेच. व्यवस्थित बघा छान अर्क जे आहे ते अद्रकचं त्यानंतर पूर्ण आतमध्ये उतरलं पाहिजे. बराच वेळ झालेला आहे. त्यानंतर 1 कप दूध टाकलेलं आहे. 2 कप करणार आहे मी. व्ह्यूज तर भरपूर येतात. भरपूर जण व्हिडिओ पाहतात. पण कमेंट कोणीच करत नाही. नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ कसा वाटत आहे.
बरेच व्हिडिओ खूप जण पाहतात पण कमेंट बिलकुल करत नाहीत. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे व्हिडिओ मी अ, आणखी कोणत्या टॉपिकवर, कोणत्या सब्जेक्टवर, कोणती रेसिपी तुम्हाला हवी आहे, तर कोणत्या रेसिपीवर मी व्हिडिओ बनवू, ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा. आणि खरंच माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का? किंवा काही पॉझिटिव्ह पॉईंट असतात, पण काही निगेटिव्ह पण पॉईंट असतात. तर काही निगेटिव्ह पॉईंट माझ्यामध्ये असतील, तर तेही तुम्ही सांगा, जेणेकरून मला सुधरवता येईल आणि माझे व्हिडिओ आणखीन परफेक्ट होतील. परत 1 कप दूध टाकलेलं आहे. व्यवस्थित उकळी येऊ देऊयात. तर माझे काही निगेटिव्ह पॉईंट पण असतील, ज्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ पहा वाटत नसतील किंवा काही सुधारणा होण्यासाठी, तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बघा, चहाला मस्त उकळी आलेली आहे आणि त्यानंतर सिक्रेट मी टाकत आहे यामध्ये मीठ. कारण यामुळं ना पूर्ण असा चहा मिळून येतो आणि टेस्ट असली भारी लागते. चुटकीभर मीठ टाकायचे, जास्त मीठ टाकायचं नाही, फक्त चुटकीभर टाका आणि चव पण असली भारी अप्रतिम लागते. आणि त्यानंतर विलायची टाकणार आहे मी 1. हे बघा, विलायचीचे दाणे काढलेले आहेत आणि आतमध्ये टाकून देऊयात. तुम्ही कूट करून टाकायचा असेल तर कूट पण करून टाकू शकता. तर चला, आपला चहा झालेला आहे रेडी. कपामध्ये ओतून घेऊयात. रोज डे आहे तर म्हटलं चला रोज टी करावी आपण. नक्कीच आवडली असेल तुम्हाला. तर हो, कमेंट करायला विसरू नका आणि नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर बघा, ओतून घेऊयात. आणखी एक सिक्रेट आहे. तर नक्कीच तुमच्या व्हॅलेंटाईनला हा चहा करून पाजवा. प्रत्येकाचा कोणी ना कोणी व्हॅलेंटाईन असतोच ना. तर नक्कीच असा चहा करा आणि कसा लागला नक्की सांगा. परत यावरती आपण पाकळ्या टाकणार आहोत. आणि हा झाला मस्त तुमचा रोज टी, गुलाबाचा चहा किंवा काश्मीरी चहा, काश्मीरी टी. मस्त दिसत आहे, मस्त लागतो पण. स्मेल तर सगळ्या घरांनी दरवळत आहे. तर नक्कीच करा, नक्कीच प्या आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त राहा, मजेत राहा, खुश राहा, एन्जॉय करा आणि असेच माझे नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू.